खूप जण मला विचारतात का सर मला बोललेलं सर्व समजतंय, पण समोरचा जेव्हा विचारतोय तेव्हा त्याच्याबरोबर इंग्लिशमध्ये बोलण्याची हिंमतच होत नाही. सो वाय हॅपनिंग दिस? बिकॉज यू डुईंग द प्रॅक्टिस ओनली लिसनिंग, नॉट स्पीकिंग. इफ यू वॉन्ट टू इम्प्रूव्ह युअर skill, speaking skill, so you have to more focus on that, not reading, not listening, not watching. So maximum time you try to speak. Not I am saying you have to speak any professional people. You have to talk with your brother, your sister, your mother, your best friend, your teachers, your parents. With you have to talk, but I'm not saying you have to speak 100%. You have to speak 10%, 20%, 30%, 50%. I'm not saying you have to speak 100% English. So this is called skill develop or speaking. ही स्पीकिंग स्किल डेव्हलप करण्याची थिंक आहे. का तुमचा वीक पॉइंट काय आहे? स्पीकिंग. सो वी हॅव टू डू द स्पीकिंग प्रॅक्टिस अगेन अगेन अगेन. Because what happen if you doing any weakness, so definitely you will be improved. Because what happen if you doing the speaking practice, then you will be improved. Because if you doing the listening practice, so listening power will be gained. You will be doing the reading practice, so reading skill will be there. Sorry, writing skill will be complete. You will be doing the reading practice, so reading you will be make perfect. So what's happen? You have to develop your speaking skill. So you have to start. तुमच्या घरामध्ये स्टार्ट करा आधी. लहान मुलाबरोबर प्रयत्न करा. बाहेर तुमच्या चांगल्या पद्धतीने एखाद खास मित्र असेल त्याच्याबरोबर प्रयत्न करा. ही का स्किल आपल्याला डेव्हलप करणं आहे की तुमचा जो विकनेस आहे त्याच्यावर तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे. तर त्यामध्ये मनामध्ये सध्या स्टार्टिंगला तुमच्या भीती सुद्धा वाटेल. ओके, तुम्हाला हसतो की काय, असं होऊ शकते. काय होतंय का तुम्ही समोरच्याबद्दल निगेटिव्ह थिंकिंग कराल तर तुम्ही केव्हाच डेव्हलप होऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल मी देतो, तुम्ही स्टेजवर जाता ना, स्टेजवर चढल्यानंतर काय होतं, एखादा स्पीच बसतोय, स्पीच बोलताना काय होतंय की तो व्यक्ती कुठेतरी हातपाय त्याचे कापतात, शब्द त्याच्या तोंडातून निघत नाही. बोलायचं आहे, त्यांनी पूर्ण प्रॅक्टिस केलेलं असते, त्या गोष्टीवर रट्टा मारून प्रॅक्टिस केलेलं असते. 7 ते 8 दिवस 100% त्यांनी स्पीच पूर्ण तो रीड केलेला असतो, आठवडाभर पूर्ण प्रॅक्टिस करून सुद्धा बोलत नाही. काय होतंय, ज्यावेळी स्टेजवर जो चढतोय ना, चढल्यानंतर त्याच्या माइंडमध्ये 100 किंवा हजारो लोक बसलेले असतात, त्याबद्दल त्याची थिंकिंग काय येते तर ते मला हसतील. पण तो पॉझिटिव्ह त्याने त्याच वेळेला असे थॉट्स क्रिएट केले त्याच्या माइंडमध्ये. खालीमध्ये बसलेले ना आपल्यासारखे असे पण लोक असतात की ज्यावेळी त्याचे पाय कापतात, बोलताना कुठेतरी अडखडतोय, त्यावेळी स्टेजच्या खाली जे बसलेले लोक असतात ते असे सुद्धा विचार करतात का अरे हा बोलताना कापतोय, त्याच्या मनात थोडी भीती फील झाले, तर त्यांनी कापलं नाही पाहिजे. कापलं तर तो काय होईल, त्याच्या मनात थोडी भीती जी आहे ना ती निघून गेली पाहिजे. असं खाली बसणारे विचार असतात, पॉझिटिव्ह थॉट तुमच्या माइंडमध्ये आलं पाहिजे. ते काय विचार करतात, अरे यांनी कुठेतरी चांगल्या पद्धतीने बोललं पाहिजे, का आज हा चांगला बोलला तर भविष्यात चांगल्या पद्धतीने बोलेल, असे सुद्धा खाली बसणारे लोक असतात ते विचार करतात. पण आपण कोणाबद्दल विचार करतो, जे निगेटिव्ह थॉट्स हसणारे जे सिलेक्टेड पर्सन असतात, हे थॉट्स केल्यामुळे आपल्या मनात ऑटोमॅटिकली भीती निर्माण होते. त्याच पद्धतीने आपण समोरच्या व्यक्तीबरोबर बोलायचं असेल ना, त्यावेळी पॉझिटिव्ह थिंकिंग निर्माण केली पाहिजे. काय की त्या माणसाला वाटेल आपल्याबद्दल का यांनी चांगल्या पद्धतीने बोललं पाहिजे. अशा पद्धतीने ज्यावेळेला फील होईल ना पॉझिटिव्ह थॉट्स, तर ऑटोमॅटिकली तुमची इंग्लिश इम्प्रूव्हमेंट होईल. बिकॉज व्हॉट हॅपन, यू हॅव टू स्टार्ट टू पॉझिटिव्ह थिंक, देन ऑटोमॅटिकली युअर विकनेस विल गेन. विकनेस म्हणजे तुमचा बोलणं विकनेस आहे, तर घरामध्ये स्टार्ट करा. मी नाही सांगत का 100% तुम्ही इंग्लिश बोला. स्टार्टिंगला तुम्ही 10% बोलाल, अर्धी तोडकी मोडकी इंग्लिश का नाही, पण थोडंफार बोलण्याचा प्रयत्न करा ना घरात. एक फॉर्मॅट बनवायचा, 21 डेज मी ज्या टायमाला घरामध्ये असतो ना तेवढा फक्त इंग्लिशच बोलेन, इंग्लिशबद्दलच विचार करेन. इंग्लिश ज्या टीव्हीमध्ये मूवीज वगैरे इंग्लिशच बघेन, लिहायच्या गोष्टी इंग्लिशच बघेन, मोबाईलमध्ये तो युट्यूबमध्ये जे इंग्लिश रिलेटेड स्पीच तेच ऐकेन. हे कंटिन्युअसली तुमच्या माइंडमध्ये थॉट्स असले ना तर तुम्हाला डेव्हलप होण्यासाठी कोणीच थांबू शकत नाही. सो छोटे छोटे जे पॉईंट आहेत, फॉर एक्झाम्पल एखाद्या गोष्टीसाठी काय, एखादं स्विमिंग तुम्हाला करायची, पाण्यामध्ये पोहायला शिकायचं आहे, तर तुम्ही पुस्तक वाचता येतो स्विमिंगमध्ये काय काय स्टेप करायचं, पाण्यामध्ये उडी मारायची, हातपाय हलवायचे. हा पुस्तक एकदा नाही तर 10 वेळा वाचता. 10 वेळा वाचल्यानंतर तुमची स्किल डेव्हलप होऊ शकते का, कारण तुमचं विकनेस काय पाण्यामध्ये पोहणं, ते वाचून नाही तुमचं परफेक्ट होणार. त्यासाठी तुम्हाला पाण्यामध्ये उतरावं लागेल, ते प्रॅक्टिस करावं लागेल. ज्यावेळी तुम्ही प्रॅक्टिस करणार त्यावेळेला तुम्ही स्विमिंगमध्ये परफेक्ट व्हाल.
छोटे छोटे स्किल तुम्हाला डेव्हलपसाठी तुम्हाला अंमलात आणायचे आहेत. छोटे छोटे स्किल. आय एम नॉट सेइंग यू हॅव टू स्पेंड 1 or 2 hours daily. You have to 10 to 15 minutes only spend for your improvement. So काय करायचं आहे, तुम्ही लहान मुलं असतात ना, लहान मुलं त्यांच्याबरोबर बोलण्याचे प्रयत्न करा. आता बघा इंग्लिश स्पीकिंग इंग्लिश मिडियमला खूप चांगली चांगली मुलं, छान छान मुलं छान पद्धतीने इंग्लिश बोलतात, लहान लहान मुले. त्यांच्याबरोबर बोलणं करा. का काय असते, समुद्रात एक छोटा मासा होऊन राहण्यापेक्षा ना छोट्या डबक्यात एक मोठा मासा बनवून राहा ना. मोठा मासा म्हणजे काय, का तुम्ही जो एक मोठा व्यक्ती आहे ना, तो लहान मुलाबरोबर बोलण्याचा प्रयत्न करा, का आपल्याला कॉन्फिडन्स पण फील होईल. त्याच्यानंतर समुद्रामध्ये एंट्री करा, पब्लिक स्पीकिंगमध्ये बोलण्याचा नंतर प्रयत्न करा. हे छोट्या छोट्या स्किल केव्हा डेव्हलप होतील, का स्टेप बाय स्टेप यू हॅव टू फॉलो दिस रील. देन यू विल बी ऑटोमॅटिकली कॉन्फिडन्स विल गेट. Because what happened, you just thinking I can't speak, so then you can't speak. But you have to think positive. I can do. Then definitely you will be improve your skill. तर तुमचा कॉन्फिडन्स लो नाही बोलण्याबाबत दुसऱ्याचा. तुमचं थिंकिंग आहे ना, ते निगेटिव्ह करता. मी बोलू शकत नाही. तर प्रॅक्टिस करा घरामध्ये. तुम्ही कपल्स असतात, लग्न झालेलं वाईफ आहे आणि हस्बंड असेल तर दोघांमध्ये प्रॅक्टिस करा ना. ही छोटी छोटी एक सकाळी ठरवायचं की ह्या टायमाला आम्ही दोघे ना 100% आम्ही फोकस करू त्याच्यावर. 10% आठवडा वीक, सेकंड वीकमध्ये 20%, थर्ड वीकमध्ये 30%, असं डेली थोडं इम्प्रूव्हमेंट करूया. का बिकॉज यू हॅव टू इम्प्रूव्ह युअर सेल्फ. तुमचं स्वतःला डेव्हलप करायचं, बाहेरच्यांचा विचार नका करू. तुमचं स्वतः जो स्किल डेव्हलप करायचं आहे ना, तुम्ही स्वतः आतमध्ये, आपल्या 4 भिंतीच्या आतमध्ये दोघं असतील तर दोघांमध्ये थोडं बोलण्याचा प्रयत्न करा. You have to talk the daily small topic you have to select. Okay, good morning, good afternoon. Then you have to start what are you doing, where are you going. After that you have to ask what is the planning today, what was the next month planning. So like this you have to start small thing. Because what happen, this is not big thing. Because what happen, any language if you want to learn, एखादी नवीन भाषा शिकायची थोडा वेळ लागेल. पण वेळ लागेल त्यासाठी तुम्ही जास्त वेट करू नका. निगेटिव्ह थिंकिंग करून मला येणार नाही. यू हॅव टू स्टार्ट वेन यू फील. That same day you have to start. Because कल करे सो आज कर, आज करो सो अभी कर. हे का बोललेले, का एखादी गोष्ट आपण उद्या करू सांगितली, उद्यावर ढकलली ती केव्हाच होत नाही. पण उद्या करणारे ते आज करणार ते आत्ता करणार असेल ना, सो सेम टाइम यू हॅव टू लिसन. नाव तुम्ही ऐकत असाल तर आत्तापासून स्टार्ट करा. स्टार्ट टू स्पीक विथ युअर पॅरेंट्स, युअर हजबंड, युअर वाईफ, युअर फ्रेंड्स, युअर नेबर्स, युअर कलिग्स. सो स्टार्ट टू स्पीक इंग्लिश. But you have to, that time you have to think, I will speak 100% and first start I will be 5, 10, 30%. थोडं बोलण्याचा प्रयत्न करेन. हा स्किल मला 100% डेव्हलप करेल. तुमच्या माइंडमध्ये ठेवा. ही गोष्ट तुमच्या एकदा माइंडमध्ये आली ना, तुम्हाला इंग्लिश बोलण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. ओके, आय थॉट यू विल बी फॉलो दिस रूल अँड डेफिनेटली यू विल बी इम्प्रूव्ह. ओके, सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.